नाशिक जिल्ह्यातील सातमाळ पर्वतरांगेत वसलेला हा किल्ला प्रसिद्ध आहे त्याच्या लक्ष वेधून घेणाऱ्या आश्चर्यासाठी. साहस, इतिहास आणि निसर्ग याचा सुंदर संगम म्हणजे मोहनदर किल्ला. सप्तशृंगी गडाच्या समोरील हा किल्ला डोंगराला पडलेल्या अवाढव्य नेड्यासाठी प्रसिद्ध आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलवर. आज आपण भेट देणार आहोत सातमाळ डोंगर रांगेत वसलेल्या मोहनदर या किल्ल्याला. चला तर मग बघूया या किल्ल्यावर आपल्याला काय काय बघायला मिळते आणि जाणून घेऊया किल्ल्याचा संपूर्ण इतिहास. मित्रांनो, मोहनदर हा किल्ला नाशिक जिल्ह्यातील वणीजवळ स्थित आहे. हा किल्ला नाशिक पासून 60 किलोमीटर अंतरावर असून सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेले नांदुरे गावाकडे जाताना 2 किलोमीटर अगोदर एक फाटा लागतो. तो आपल्याला या गडाच्या पायथ्याशी असलेल्या मोहनदरी गावात घेऊन जातो. मित्रांनो, मोहनदरी गावात पोहोचल्यावर येथे असणाऱ्या आश्रमशाळेपाशी आपण गाडी पार्क करू शकतो. येथून छोट्याशा पायवाटेने ट्रेक करत आपल्याला किल्ल्यावर जावे लागते. किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या मोहनदरी गावावरून याला मोहनदर किल्ला नाव पडले असून याला शिडका किल्ला असेही म्हटले जाते. सातमाळ डोंगर रांगेतील हा एक प्राचीन आणि निसर्गरम्य किल्ला आहे, जो प्रामुख्याने त्याच्या अवाढव्य नेड्यासाठी ओळखला जातो. या किल्ल्याची चढाई ही मध्यम स्वरूपाची असून हा किल्ला समुद्र सपाटीपासून 3900 फूट उंचीवर वसलेला आहे. मित्रांनो, अर्धा ते 1 तासाची ट्रेकिंग करत डोंगराच्या कडेने अरुंद वाटेने आपण या अवाढव्य नेड्यापाशी येऊन पोहोचतो. डोंगराच्या मध्यभागी पडलेले छिद्र हे एक मोठे आश्चर्य आहे. यामागे अनेक दंतकथाही सांगितल्या जातात. पौराणिक कथेनुसार श्री सप्तशृंगी देवीने महिषासुराशी युद्ध करताना मारलेल्या लाथेमुळे हे नेडे तयार झाले असे सांगितले जाते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं तर सततचा वारा आणि पावसामुळे ठिसूळ झालेले काही दगड पडून हे छिद्र तयार झालं असावं असेही म्हटले जाते. या भल्या मोठ्या नेड्यातून आपल्याला सातमाळ डोंगर रांगेत वसलेले ऐवंतगड, मार्कंडे किल्ला, रावळ्या जावळ्या, आचला असे अनेक किल्ले बघायला मिळतात. तसेच समोर असलेल्या सप्तशृंगी गडाचेही दर्शन होते. मित्रांनो, नेड्याच्या पलीकडच्या बाजूने उतरून छोट्याशा पायवाटेने आपण बालेकिल्ल्यावर येऊन पोहोचतो. येथे आपल्याला संपूर्ण सपाट पठार बघायला मिळतो. मोहनदर किल्ल्याचा सविस्तर इतिहास उपलब्ध नसून हा किल्ला ऐवंत व अचला किल्ल्याच्या इतिहासाशी निगडीत मानला जातो. हा किल्ला ऐवंत किल्ल्याचाच एक भाग असून जो प्राचीन काळात ऐवंत किल्ल्याच्या रक्षणासाठी वापरला जात असावा. 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा ऐवंतगड जिंकला तेव्हा हा किल्ला स्वराज्यात सामील झाला असावा असे मानले जाते. मित्रांनो, या बालेकिल्ल्यावर आपल्याला खडकात खोदलेले पाण्याचे टाके बघायला मिळतात. काही थोडेफार प्रमाणात पाणी असून काही टाके कोरडे व बुजलेल्या अवस्थेत बघायला मिळतात. गडाच्या पूर्वेस आपल्याला काही वाड्यांचे अवशेष बघायला मिळतात. प्राचीन काळात येथे मोठी वस्ती असावी असा अंदाज करता येतो. त्या काळात या सर्वोच्च टोकावरून आजूबाजूच्या किल्ल्यांवर लक्ष ठेवले जात असावे. मित्रांनो, बालेकिल्ल्यावर पुढे आपल्याला पडक्या अवस्थेत असलेले काही प्राचीन तटबंदी आणि नैसर्गिक रचना बघायला मिळतात. किल्ल्याच्या या सर्वोच्च टोकावरून आपल्याला आजूबाजूच्या परिसराचे आणि सातमाळ डोंगर रांगेचे सुंदर दृश्य बघायला मिळते. सह्याद्रीतील सर्वात मोठा नेडा असलेला हा मोहनदर किल्ला ट्रेकिंगसाठी एक उत्तम आणि साहसी ठिकाण आहे.
मित्रांनो, हा होता आपला मोंदर किल्ल्याचा सुंदर अनुभव. तुम्ही पण एकदा या किल्ल्याला नक्की भेट द्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ट्रॅव्हल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.